नमस्कार. बालाजी उपाय आणि तोडगेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत वर्ष 2024 मेष राशीच्या जातकांच्या जीवनात कशा प्रकारचे बदल घेऊन येणार आहे. मेष ही राशी चक्रामधली पहिली राशी. हिचा स्वामी मंगळ आहे. मेष राशीच्या जातकांना वर्षाच्या सुरुवातीमध्ये देवगुरु बृहस्पती तुमच्या राशीत स्थिर झाल्यामुळे याचा तुम्हाला खूप लाभ मिळेल. त्यामुळे तुम्हाला समाजात मान सन्मान प्राप्त होईल. तुमची निर्णय क्षमता मजबूत होईल. शनी महाराज तुमच्या एकादश भावात राहतील, त्यामुळे तुम्हाला पक्की कमाई प्रदान करतील. शनी महाराज तुमच्या करिअरमध्ये स्थायित्व घेऊन येतील. तुम्ही आपल्या कामाचे पक्के राहाल आणि याचा फायदा तुम्हाला यावर्षी होईल. वर्षाच्या पूर्वार्धात तुम्हाला उत्तम यश मिळण्याचे योग बनत आहेत आणि सोबतच तुमची पदोन्नतीही होऊ शकते. तुम्हाला विदेशी जाण्याच्या बऱ्याच संधी यावर्षी मिळतील. तुमच्या कामाच्या बाबतीत तुमची व्यस्तताही अधिक राहील. वर्षाच्या सुरुवातीला शनी महाराज एकादश भावात राहतील आणि संपूर्ण वर्षापर्यंत तेथेच राहतील. यामुळे एक स्थायी कमाई प्राप्त होत राहील. हे तुमच्यासाठी एक खूप महत्त्वपूर्ण स्थितीचे कारण असेल. बऱ्याच समस्यांमुळे तुमचा धनप्राप्तीच्या योगाचे साधन कायम राहील. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. परंतु यासोबतच द्वादश भावात असलेले राहू महाराज तुमच्या खर्चात वाढ करतील. अविवाहितांचे विवाह जुळण्याचे यावर्षी योग बनत आहेत. जर तुम्ही भागीदारीशिवाय स्वतः व्यवसाय करत असाल तर तुम्हाला विशेष रूपात लाभाचे योग बनत आहेत. मार्च पासून एप्रिलच्या मध्यात तुम्हाला विदेशी संपर्कांनी लाभ मिळू शकतो आणि विदेशात जाऊन व्यापार करणे किंवा विदेशी लोकांसोबत व्यवसाय करण्याची संधी मिळू शकते, जे तुमच्या व्यापाराला एक नवीन दिशा प्रदान करेल. देवगुरु बृहस्पतींची कृपा तुम्हाला स्वास्थ्य समस्यांपासून बचाव करण्याचे काम करेल. परंतु केतूची उपस्थिती तुम्हाला शारीरिक समस्यांना वाढवू शकते. तुम्हाला अशा काही समस्या होऊ शकतात ज्याला सहज शोधणे कठीण असेल. तुम्ही इन्फेक्शन किंवा स्किन प्रॉब्लेमने चिंतित असू शकता. अनियमित रक्तदाब आणि मानसिक तणाव तसेच डोकेदुखी, ताप आणि दातदुखीचा सुद्धा सामना करावा लागू शकतो. नेत्र संबंधितही काही समस्या समोर येऊ शकतात. मेष राशीच्या जातकांना हे वर्ष चढ उतारांनी भरलेले असणार आहे, जिथे एकीकडे शनी महाराज 11व्या भावात राहून तुम्हाला नियमित रूपात धन प्रदान करतील, तर दुसरीकडे 12व्या भावात वर्षभर बसलेले राहू महाराज तुमच्या त्याच धनासंबंधी समस्या देत राहतील. म्हणजेच तुमचे खर्च वर्षभर चालू राहतील. 1 मेला गुरु बृहस्पती तुमच्या दुसऱ्या भावात जातील आणि धन प्रदान करण्याची स्थिती बनेल. भाग्याच्या कृपेने तुमचा बँक बॅलन्स वाढेल आणि धनसंचय करण्याची प्रवृत्तीही वाढेल. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये वाढ होईल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.